नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्लॉग्समध्ये. तर आज आपण आलो होतो MIDC मध्ये एका सरांची गाडी सोडवायला. मी आलोय, सचिन सर, आम्ही दोघ जण आलोय. पण सरांची गाडी सोडल्यानंतर म्हणलं एखादा ब्लॉग शूट करावा आपल्या पब्लिकसाठी. तर आज बारामतीमध्ये असं काही वातावरण झालंय. तर आपण आलोय बारामतीत, सरांची गाडी सोडवली. सचिन सर, मी आलतो. Sierra.ev टॉप मॉडेल मित्रांनो होतं सरांची गाडी सोडवली. म्हटलं जाताना पब्लिकसाठी व्हिडिओ बनवा. तर बारामतीतलं आज काय वेगळंच वातावरण. काय म्हणा सचिन सर? पावसाचं वातावरण तर आहेच. आपल्या दादांनी आपल्यासाठी काय केलं नाही अशी एक ही गोष्ट ना मित्रांनो. सामान्य जनतेच्या सोयीसुविधेसाठी भरपूर अशा गोष्टी आपल्या दादांनी आपल्यासाठी केल्या. तर जैन मंदिरापासून समोर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. या इकडे बँक वगैरे आहेत. तर दादांबद्दल काय बोलणार सर तुम्ही? दादांबद्दल काय बोलणार? आपल्या दादासारखा नेता नाही, दादांसारखा नेता नाही, होऊ शक्य नाही. सामान्य जनतेला जवळून ओळखणारा माणूस. काय म्हणायचं? दादासारखा माणूस दुसरा होऊ शकत नाही. त्या माणसाने माणसं कमावली, त्यामुळं दादांसाठी माणसं रडतात. कामाचा माणूस ही दादांची ओळख आहे मित्रांनो. कामाचाच माणूस होता दादा आपला मित्रांनो. एवढी बारामती ही केली तर दादा पाहिजे होता. अजून सुधारले असते. ऑलरेडी सुधारलेली आहेच, पण अजून सुधारले असते मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत हे कोणतं रेल्वे स्टेशन पाशी आलो मित्रांनो. पण हे रेल्वे स्टेशनचं एक सांगायचं मित्रांनो, एखाद्या प्रीमियम लोकेशनला लाजवल असं हे लोकेशन आहे. तुम्हाला दाखवतो थोडासा नजारा. इथे बघू शकता तुम्ही. कसं आहे भावांनो, नाद करायचं नाही, हे फक्त आपले दादाच करू शकतात. ही आमच्या दादांची आन बान शान आमची बारामती मित्रांनो. मी जरी बारामतीचा नसलो तरी पण मला गर्व आहे की मी बारामतीत कामाला आहे. दादांच्या आशीर्वादाच्या खाली अख्खी तालुक्यातली माणसं जगतात मित्रांनो. बारामतीत येऊन रोजगार दादांनीच मिळवून दिला. MIDC दादांनीच आणले आमच्यासाठी. खूप नोकरदार वर्ग हा दादांचा ऋणी आहे. तर इथून पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तिरंगा चौकामध्ये या इथे नटराज मंदिरापाशी आपल्या दादांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे. तिथं बघू शकता तिरंगा चौक. कसं काय तिरंगा नाद खोळा काम आहे भावांनो. हे केले काय? आतमध्ये काम चाललंय का? आतमध्ये काम चालू आहे. तर या चौकातून पुढे आल्यानंतर बघू शकता कसं आहे नाद खोळा. जिकडे तिकडे आपल्या दादांचे फ्लेक्स आहेत. नाद खोळा विषय होय. बारामती बद्दल मित्रांनो तुम्हाला दाखवलं एवढं कमीच आहे. पण आपण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणचा ब्लॉग तुम्हाला 100% टाकत असतो मित्रांनो. नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. हे ते बघू शकता आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर या शारदा प्रांगणमध्ये नियोजन केलं होतं मित्रांनो. इथं समोर आल्यानंतर बघू शकता दादांचेच फ्लेक्स आहेत सगळे. नादखोळा विषय. हे फक्त दादांवरील जनतेचं प्रेम आहे. काय म्हणा सचिन सर? हे एवढी प्रसिद्धी भावनं कमवणं सोपं नाही. त्यासाठी जनतेतलाच माणूस लागतो. जनतेचं दुःख जाणून घेणारा माणूस एकच, फक्त ते आपले दादा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा आणि फेसबुक ID ला फॉलो करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.